Okay, fourth standard English medium. Pay attention over here. Only Sparsh is there. ये मी पण Okay, Kanish, स्नेहा भी है. ओके, चलिए. चला. नो फॉर्मॅलिटीज प्लीज. याचा पार्ट वन आपण पाहिला होता. प्रिन्सिपलला त्या मुलांनी लेटर लिहिलं होतं की त्यांना बुक्स, लायब्ररीतल्या बुक्स होत्या त्या होम इश्यू करून पाहिजे होत्या. येस, हे आपण पाहिलं होतं. आता नेक्स्ट पार्ट आहे बघा या लेटरचा, या लेसनचा सेकंड पार्ट काय आहे बघा. मिसेस देसाई met the principal soon after class. She told her about the excitement that followed the announcement of new books in the library. मग त्यानंतर मिसेस देसाईंचा जेव्हा क्लास संपला तेव्हा त्या लगेचच प्रिन्सिपल मॅडमना भेटायला गेल्या आणि त्यांनी सांगितलं प्रिन्सिपल मॅडमना मुलांना जेव्हा त्याने नवीन बुक्स आल्या आहेत तेव्हा मुलांना किती एक्साइटमेंट वाटली, मुलांनी कशा प्रकारे रिॲक्ट केलं ते त्यांनी प्रिन्सिपल मॅडमला सांगितलं. They just cannot wait to read all those lovely books. She beamed. The principal was also delighted and praised her. The credit goes to you, Mrs. Desai. You have created the and aroused their interest in reading books. It is going to help them a great deal in future. मग प्रिन्सिपल मॅडम काय म्हणाल्या की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे मिसेस देसाई, कारण तुम्हीच मुलांना पुस्तकांचं महत्त्व समजावलं आहे आणि त्यामुळे मुलांना पुस्तक वाचण्यात आता रस वाटत आहे आणि याचा त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये खूप फायदा होणार आहे. येस मॅडम, सेड मिसेस देसाई, but they find the weekly library period too short a time to read. So my students are going to appeal to you to allow home issue of books. They have written to you a letter of request. मग मिसेस देसाई काय म्हणाल्या प्रिन्सिपल मॅडमला की हो मॅडम, त्यांना हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल, पण वीक मधून एकच तास जो अर्धा तास लायब्ररीसाठी असतो तो मुलांना पुस्तक वाचण्यासाठी पुरत नाही, त्यामुळे त्यांना हे बुक्स घरी नेऊन वाचायचे आहेत. त्यासाठी त्यांनी तुम्हाला एक ऑफिशियल लेटर सुद्धा लिहिलेलं आहे. अ लेटर? वाय? आस्क्ड द प्रिन्सिपल इन सरप्राईज. प्रिन्सिपल मॅडमला आश्चर्य वाटलं की त्यांनी मला लेटर लिहिलं आहे का? आय हॅड टू टीच the class how to write polite formal letters and I took this opportunity to make them actually write a formal letter, explained Mrs. Desai. मग मिसेस देसाईने काय सांगितलं, मला मुलांना पोलाइट फॉर्मल लेटर कसं लिहायचं ते शिकवायचंच होतं आणि मला ही चांगली संधी मिळाली म्हणून मी त्यांना तुम्हाला लेटर लिहायला सांगितलं. Excellent, Mrs. Desai, exclaimed the principal, and I shall not dampen their interest in reading. I shall certainly allow them to take books home for reading. मग मिसेस देसाई काय म्हणाल्या की तुम्ही हे जे केलं ते खूपच छान आहे आणि मुलांना जितका इंटरेस्ट वाटत आहे बुक्स वाचण्यासाठी मी त्यांचा इंटरेस्ट कमी होऊन देणार नाही. मी त्यांना नक्कीच बुक्स घरी घेऊन जाण्याची परमिशन देईन. The next morning, the principal found the letter on her desk. She signed the letter with the remark permission granted and sent it to the librarian. नंतर काय झालं? पुढच्या पुढच्याच दिवशी सकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं, प्रिन्सिपल मॅडमला डेस्कवर, त्यांच्या डेस्कवर ते लेटर मिळालं जे मुलांनी पाठवलं होतं आणि त्यानंतर प्रिन्सिपल मॅडमने त्या लेटरवर परमिशन ग्रँटेड असं लिहिलं आणि ते लायब्ररियनकडे पाठवलं. To encourage the children of class 4 further, the principal instructed the librarian to give a written reply to the student and hear what he wrote. त्यानंतर प्रिन्सिपलने काय केलं, मुलांचा इंटरेस्ट वाढावा, त्यांची एन्करेजमेंट वाढावी याच्यासाठी लायब्ररियनना सांगितलं की तुम्ही एक नोट लिहा मुलांसाठी ज्यामध्ये या गोष्टीसाठी परमिशन दिली आहे असं लिहिलेलं असेल. मग लायब्ररियननी पण मुलांना एक नोट लिहिली पहा. लायब्ररी प्रगती विद्यालय वाचनपूर 7 July 2014 to the students of class 4. Dear children, I am delighted to know that you are to
so keen on reading the new books in our school library. The principal has been kind enough to grant to your class permission for home issue facility. I shall keep the library open for an hour after school on all weekdays. You can come and collect any one book of your choice and return it the following week. But I must urge you to read and observe the library rules displayed in the library. Do come and enjoy reading the books. Sincerely yours, Mr. Vijay Patil, librarian. बघा. मग नंतर लायब्ररियनने सुद्धा मुलांना पत्र लिहिलं, एक लेटर लिहिलं. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की मुलांनो, तुमची वाचनाबद्दलची आवड बघून मला खूप छान वाटलं आहे आणि प्रिन्सिपल मॅडमने सुद्धा तुम्हाला बुक इश्यू करून घरी नेण्यासाठी परमिशन दिली आहे. मी सुद्धा तुमच्यासाठी प्रत्येक आठवड्याचा 1 तास स्कूल संपल्यावर लायब्ररी चालू ठेवेल. तुम्ही त्या वेळेत येऊन तुमचं बुक इश्यू करून नेऊ शकता आणि पुढच्या आठवड्यात तुम्ही ते मला परत देऊ शकता. पण त्या अगोदर तुम्हाला लायब्ररीचे सगळे रूल्स वाचून फॉलो करावे लागतील. असं लेटर लायब्रेरियन मिस्टर विजय पाटील यांनी 4th स्टँडर्डच्या मुलांना पाठवलं. Hey, great news, cried the monitor. Look, we have received a letter from librarian. And guess what? We can take storybooks home to read. मग आता हे जे लेटर होतं ते मॉनिटरकडे पोहोचलं क्लासच्या, जे मिस्टर विजय पाटील यांनी लिहिलेलं. मग मॉनिटर का म्हणाला, वाव, तुमच्या सगळ्यांसाठी एक ग्रेट न्यूज आहे. आपल्याला लायब्ररियन कडून लेटर आलेलं आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, की आता आपण आपले स्टोरी बुक्स वाचण्यासाठी घरी नेऊ शकतो. वाव, एक्सक्लेम्ड श्रुती विथ ब्राईट राउंड आईज. गुड बाय बोर्डम, वेलकम हॅपी अवर्स, शाउटेड अक्षय. The letter from the librarian was put up on the class notice board for all to read. मग त्यानंतर सगळे खुश झाले. श्रुती म्हणाली की वाव, आणि तिचे डोळे एकदम चमकले होते. ती खूप खुश झाली होती. अक्षय म्हणाला की आता जे आपण बोर होत होतो त्या सगळ्या गोष्टींना आपण बाय बाय करूया आणि आता आपली चांगली वेळ चालू होणार आहे. मग जे लायब्ररियनने लेटर पाठवलेलं ते नोटीस बोर्डवर डिस्प्ले करण्यात आलं, सो दॅट सगळ्या मुलांना ते वाचता येईल. When Mrs. Desai walked into the classroom, the students of class 4 burst out into many exclamations of thanks. Shall we write a letter of thanks to the librarian? Suggested Manuja. That's an excellent idea, said Mrs. Desai, smiling to herself at this new interest in formal letter writing. This is a letter of thanks the children wrote to the librarian. मग आता यानंतर काय झालं? मिसेस देसाई त्याच वेळी क्लासरूम मध्ये आल्या. मुलं खूप खुश दिसत होती. मग मनुजाने विचारलं, आपण लायब्ररियनला थँक्स म्हणून एक लेटर लिहूया का? मग मिसेस देसाई म्हणाल्या, वा, ही एक चांगली कल्पना आहे. पण थँक्स साठी आपल्याला आता फॉर्मल लेटर लिहायचं आहे, इनफॉर्मल नाही, फॉर्मल लेटर. ओके, सी. क्लास 4 प्रगती विद्यालया वाचनपूर 8 जुलै 2014. To the librarian, Pragati Vidyalaya Vachanpur. Subject is an expression of thanks. Dear sir, thank you, thank you ever so much for kindly making the home reading facility available to us. We are really grateful that you're going to wait back 1 hour after school just for us. We can now read books of our choice at a stretch. Thank you very much for your encouragement. We promise to abide by the library rules and handle the books with great care. Many thanks once again, yours faithfully, student of class 4. मग आता मुलांनी काय केलं? लायब्ररियनला थँक्स बोलण्यासाठी एक लेटर लिहिलं. त्यामध्ये मुलांनी सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी जे क्लास संपल्यावर 1 तास लायब्ररी ओपन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी धन्यवाद. आम्ही तुम्ही दिलेल्या बुक्सची खूप नीट काळजी घेऊ आणि लायब्ररीचे सगळे रूल्स फॉलो करू. And here we have completed our lesson. Have you understood? 4th standard English medium, have you understood? Yes, Sparsh, teacher. Tanish, Yes. Sneha. टीचर आपका आवाज नहीं आ रहा है. माझा आवाज नाही येत का? येतोय टीचर. टीचर केले. काय झालं कनिष्क? आवाज येतोय.
आवाज आवाज येतोय. ओके. आता तुम्हाला सुद्धा इथे एक लेटर लिहायचा आहे. ओके. बघा, यू मे फाइंड द फॉलोइंग फॉर्मॅट युजफुल वेन यू राईट अ लेटर. लेटर लिहिण्यासाठी तुम्हाला सुद्धा एक प्रकारे या फॉर्मॅटचा उपयोग होऊ शकतो. येस. आता फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम, पे अटेन्शन. तुम्ही सुद्धा लक्ष द्यायचं आहे. फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, यू ऑल्सो पे अटेन्शन. ओके. हिअर इज वन स्टोरी, द हेअर अँड द टॉर्टॉइज. ही गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल. ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे ना? येस ऑर नो? यस टीचर. ओके. चला मग हिअर वी आर गोइंग टू लर्न दिस. Once a hare and a tortoise decided to have a race. एकदा काय झालं, एक ससा आणि कासव यांच्यात शर्यत लावण्याचं ठरलं. You are so slow, I am so fast. मग ससा काय म्हणाला कासवाला की तू तर खूप हळू चालतोस, मी खूप फास्ट फास्ट धावतो. Let us run a race up to the mango tree. मग कासव म्हणाला चालेल, मग आपण त्या आंब्याच्या झाडापर्यंत रेस लावूया, शर्यत लावूया. हा हा हा. ससा कासवावर हसू लागला. The race began. The hare ran with long leaps. Hop hop hop. आणि लगेचच शर्यतीला सुरुवात झाली. ससा खूप उंच उंच उड्या मारून पुढे जाऊ लागला. The tortoise walked slowly. Plod plod plod. पण कासव मात्र हळूहळू चालत राहिलं. The hare came to a carrot patch. Yummy! What lovely red carrots! The tortoise is far behind. I will eat a few carrots. इतक्यात ससा एका गाजराच्या मळ्यापर्यंत पोचला आणि त्या मळ्यात मस्त मस्त लाल लाल गाजरं पाहून ससाच्या तोंडाला पाणी सुटलं. ससा म्हणाला, अरे कासव तर आपल्यापासून खूप लांब आहे. चला आता थांबून थोडा वेळ गाजर खाऊया. But he ate a lot of carrots. Crunch, crunch, crunch. पण त्याला ते गाजर एवढे आवडले की त्याने भरपूर गाजर खाल्ले. Then the hare came to a radish patch. थोड्या वेळ धावल्यानंतर आता मात्र ससाला मुळा दिसला. Slurp, what juicy white radishes. I will eat only few. मग ससा म्हणाला, वा छानच दिसतात हे मस्त मस्त मुळे, रस भरलेले, पण मी आता थोडेच खाईन. But he ate up quite a few. पण त्याने मुळे पण भरपूर खाल्ले. Then the hare came to another vegetable patch. Fresh leafy vegetable, so good to you eat. आता पुढे गेल्यावर सस्याला परत का दिसलं? पालेभाजी दिसली. ती पालेभाजी पाहून पण सस्याच्या तोंडाला पाणी सुटलं. ती एकदम फ्रेश फ्रेश होती. मग सस्याला ती सुद्धा खाण्याची इच्छा झाली. So he ate up quite a few. मग आता सस्याने पालेभाजी सुद्धा खाल्ली. The hare was now too full. He ran hoppity hop, hoppity hop. आता सस्याचं पोट खूप भरलं होतं. He was feeling very sleepy. I will take a little nap. आणि आता एवढं खाऊन झाल्यावर सस्याला खूप झोप आली होती. ससा काय म्हणाला, चालेल एक छोटीशी झोप घेतो. He slept under a tree. He slept on and on. मग तो एका झाडाखाली सावली बघून थंडगाराच्या सावलीत झोपला आणि त्याला खूप झोप लागली. All this while the tortoise didn't stop. He walked on and on. पण हे सगळं घडत असताना कासव मात्र कुठेही थांबलं नाही. कासव पुढे पुढे चालतच राहिला. The tortoise reached the mango tree. आणि कासव त्या आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचलो सुद्धा. The hare woke up. He ran to the mango tree. आणि अचानक सस्याला जाग आली. ससा पटकन उठला आणि त्याने आंब्याच्या झाडाकडे धाव घेतली. आदित्य, what are you doing? Stop writing in a chat box. What did the hare see? आणि आता ससाने काय पाहिलं? हा हा हा. Slow but steady wins the race.
सस्याने पाहिलं की कासव आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचलेला आहे आणि कासवाने शर्यत जिंकली. म्हणूनच असं म्हटलं जातं की स्लो बट स्टेडी विन्स द रेस. ओके, हिअर आर सम वर्ड्स. सेकंड फोर्थ स्टँडर्ड हे वर्ड्स तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2. येस. ओके, दिस वन इज इंटरेस्टिंग. सगळ्यांनी पहा, इकडे लक्ष द्या. हा टेबल आहे. या टेबल मध्ये काय दिलं आहे बघा. समथिंग वी ईट और ड्रिंक. आपण जे एखादी गोष्ट खातो किंवा पितो त्या गोष्टीचं नाव. त्यानंतर ॲनिमल, अ थिंग अँड ऍक्शन. ओके, म्हणजे ए वरून चालू होणार. ए वरून चालू होणार आपण खाऊ काय शकतो? ऍपल. ओके, ऍपल. ॲनिमल, ए वरून स्टार्ट होणारा ॲनिमल सांगा पटकन. ॲन्ट, मुंगी. ओके, ॲन्ट. अ थिंग, थिंग एखादी गोष्ट ए वरून चालू होणारी. येस, Aeroplane. एरोप्लेन. येस. अँड ऍक्शन, ऍक्शन काय करतो आपण ए वरून? Acting. Acting. Teacher, action. Voice is break. Voice is break. नाव आहे ऑडिबल. Yes. Yes, player. फोर्थ स्टँडर्ड काय करायचं ते समजलंय का आता तुम्हाला? येस, टीचर, स्टार्ट राईट. येस. दुसरा प्रश्न कोणता लिहायचा आहे? फक्त वर्ड्स लिहायला सांगितलेत त्यामध्ये. हे रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड अँड कॉपी देम इन युअर नोटबुक. ओके, वाचून ते शब्द लिहायचे आहेत. चला, थर्ड स्टँडर्ड. सार्थक इज देअर. Yes. ओके. कुशल, श्रेया है. कुशल is there? Yes. Okay. Now pay attention. We are going to learn a new poem, The Sugar Plum Tree. सगळ्यांनी लक्ष द्या. Very interesting poem is there. A sugar plum tree. असं झाड बघितलं का कधी तुम्ही? पाहिलं का कोणी कधी असं झाड? बघा काय काय आहे त्याच्यावर. No. लॉलीपॉप्स आहेत. वी हॅव नॉट सीन लाईक दिस. मग हे झाड आपण कुठे बघू शकतो? स्वप्नामध्ये. येस, राईट. We can see this type of tree only in the dream. Yes. पहा. The sugar plum tree. Have you ever heard of the sugar plum tree?
'Tis a marvel of great renown. It blooms on the shore of the lollipop sea. In the garden of Shut-Eye Town, the fruit that it bears is so wondrously sweet, as those who have tasted it say, that the good little children have only to eat of that fruit to be happy next day. बघा इथे शब्द वापरले आहेत टीस. टीसचा अर्थ होतो इट इज. मार्वेल म्हणजे अ वंडरफुल और अमेझिंग थिंग और अ पर्सन म्हणजे एक खूप छान अशी गोष्ट किंवा व्यक्ती. रिनो. रिनो म्हणजे इफ समथिंग इज ऑफ ग्रेट रिनो इट इज फेमस म्हणजे फेमस खूप फेमस असणारी गोष्ट. इट इज नोन टू मेनी पीपल ॲज गुड थिंग. एक चांगली गोष्ट असं सगळीकडे त्याची ख्याती पसरलेली असते. वंडरसली म्हणजे वंडरफुली किंवा अमेझिंगली. पहा, द शुगर प्लम ट्री. हॅव यू एव्हर हर्ड ऑफ द शुगर प्लम ट्री? तुम्ही कधी शुगर प्लम ट्री बद्दल ऐकलं आहे का? इज अ मार्वेल ऑफ ग्रेट रिनो. ही एक अशी गोष्ट आहे जी खूप फेमस आहे आणि खूप लोकांना तिच्याबद्दल माहिती आहे. इट ब्लूम्स ऑन द शोर ऑफ लॉलीपॉप सी. ही झाडे कुठे येतात? लॉलीपॉपच्या समुद्राच्या जवळ ही झाडे येतात. इन द गार्डन ऑफ शट-आय टाउन. आणि कोणत्या गार्डन मध्ये येतात? बंद केलेल्या डोळ्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत ही झाडं पाहायला मिळतात. The fruit that it bears is so wondrously sweet as those who have tasted it say. या झाडांचं फळ ज्यांनी खाल्लं आहे ते असं म्हणतात की ते एवढं गोड असतं की that the good little children have only to eat of that fruit to be happy next day. एवढं छान एवढं गोड ते या झाडाचं फळ असतं की जे लहान लहान चांगली मुलं आहेत त्यांनी जर हे फळ खाल्लं तर ते दुसऱ्या दिवशी खूप खुश होतील. ओके. दिस वॉज ऑल द मिनिंग ऑफ दिस शुगर प्लम ट्री. शुगर प्लम ट्री ही एक कविता आहे. पोएटने या कवितेमध्ये या पोएम मध्ये आपल्याला सांगितलं आहे की शुगर प्लम ट्री कुठे असतं? फक्त स्वप्नांच्या दुनियेत. शट-आय टाउन. शट-आय टाउन म्हणजे डोळे बंद केल्यावर जी दुनिया आपल्याला दिसते त्या दुनियेत आपल्याला शुगर प्लम ट्री पाहायला मिळतो. ओके. समजले पोयम सगळ्यांना? सार्थक, श्रेया, कुशल, हॅव यू अंडरस्टूड? येस. ओके. सार्थक, श्रेया समजले पोयम? ओके. क्वेश्चन बघा. राइट द नेम्स ऑफ फॉलोइंग फ्रॉम द पोएम. पोएम में से इन सबके नाम लिखने हैं. ट्री. ट्री कौन सा है? शुगर प्लम ट्री. सी. सी कौन सा है इसमें? बताइए मुझे. कोणत्या सीचं नाव आलं आहे पोएम मध्ये? सार्थक सांग. लॉलीपॉप सी. गुड. टाउन. कोणत्या टाउनचं नाव आलं आहे? कौन से टाउन का नाम आया है श्रेया? आईज. शट-आय टाउन. वेयर डज द शुगर प्लम ट्री ब्लूम? ये शुगर प्लम ट्री कहाँ पे ब्लूम होता है? इट ब्लूम्स ऑन द शोर ऑफ द लॉलीपॉप सी. देन why is the town called Shut-Eye Town? Shut-Eye Town का म्हटलं आहे त्याला? Because when we sleep then only we can see this town. Okay. I will give you some question and answers. Just a second. You can take a screenshot of this and then you can write. Okay. Wait. Third standard. Just wait for a minute. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम कुशल, सार्थक आणि श्रेया याचा हे घ्या स्क्रीनशॉट घ्या. चला स्क्रीनशॉट घ्या या क्वेश्चन आन्सरचा. डन.
सार्थक, कुशल, श्रेया. 5 minutes. Yes, teacher. सार्थक डन. No, teacher. अरे स्क्रीनशॉट घ्या पटकन. हाँ, श्रेया आपका हुआ. श्रेया. Yes. Yes. हाँ, चलो स्टार्ट रायटिंग. लिखो अभी. सार्थक, कुशल आणि श्रेया लिहायला सुरुवात करा. नाव थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम. पे अटेन्शन ओव्हर हियर. वेदांग, स्वराज, भाविका, आदित्य. पे अटेन्शन. लास्ट लेक्चरला आपण हे केलं होतं राईट. AEI. These are what? Yes. Vowels. आता आहे O आणि U. नेम द पिक्चर, अंडरलाईन द फर्स्ट लेटर. आता तुम्ही सगळ्यांनी मला हे शब्द वाचून दाखवायचे आहेत आणि नंतर शब्द लिहून पहिल्या लेटरला अंडरलाईन करायचं आहे. ओके. AEIOU हे काय आहेत आपले वॉवेल्स आहेत. ओके. चला सुरुवात करा. कोण वाचणार पहिल्यांदा? ओके वेदांत. Ox, orange, oil, umpire, umbrella, underline. गुड. स्वराज. Ox, orange, oil, umpire, umbrella, underline. Very nice. Then Aditya. Ox, orange, oil, umpire, अंपायर. umbrella, अंपायर बोलायचं. umpire, umbrella, underline. गुड. नेक्स्ट अजून कोण आहे? भाविका. भाविका माईक चालू कर बेटा. Yes, teacher. हा वाच. O, OX. ऑक्स. Ox, ऑक्स. ऑक्स. oil, umpire, अंपायर. umpire, umbrella, अंडरलाईन. underline. गुड. माईक बंद कर. नेक्स्ट अजून कोण आहे का थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम? नो वन. स्टार्ट रायटिंग देन. चला हे शब्द लिहून घ्या. थर्ड स्टँडर्ड. पेज नंबर आहे तुमचं 23. 23. पेज नंबर 23. त्यानंतर सगळ्यांसाठी एक सेम ऍक्टिव्हिटी घेणार आहे मी. तुमचं सगळ्यांचं लिहून झाल्यावर सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके. Okay, Gargi, Diksha, done. Okay, let third standard complete and we will start the activity. Okay.
थर्ड स्टँडर्ड तुमचं कंप्लीट झाल्यावर मला माइक ऑन करून सांगायचं आहे. कुशल, सार्थक एंड श्रेया. ओके, आपका जो क्वेश्चन आंसर्स है वो ज्यादा है, तो आपका कंप्लीट होने के बाद मुझे चैट बॉक्स में बता दीजिए. देन वी विल स्टार्ट. Complete. ओके. Complete, ma'am. ओके. Bhavika completed. ओके. Okay, Sarthak, Kushal and Shreya, you can join us later on. आपण बाकी जेवढे स्टुडंट्स आहेत, यू हॅव कम्प्लिटेड रायटिंग राईट. तर आपण सुरुवात करूया एका ऍक्टिव्हिटी पासून, ज्यामध्ये मी तुम्हाला लेटर देणार आणि त्या लेटरवरून स्टार्ट होणारे 3 वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. पहिल्यांदा मी लिहून दाखवते. पहिला आहे लेटर ए. अँड एअर, अँकल. ओके, आता मी तुम्हाला फक्त लेटर देणार आणि त्या लेटरवरून चालू होणारे कोणतेही 3 वर्ड्स, मग ते काहीही असेल, फ्रूटचं नाव असेल, व्हेजिटेबलचं नाव असेल, एखाद्या गोष्टीचं नाव असेल, एखादा टीचर ऑर्गन असेल. आपका हो गया श्रेया वो क्वेश्चन आंसर्स लिख के? नहीं. नहीं, वो आपको वो कंटिन्यू करना है. ओके, बाकी ज्यांना समजलंय? श्रेया, कुशल एंड सार्थक, यू आर नॉट गोइंग टू राइट दिस. आपका जो क्वेश्चन आंसर्स है वो कंप्लीट कीजिए. बाकीच्या सगळ्यांना समजलंय का? चला, आता मी तुम्हाला लेटर देते. तुम्ही लिहा. येस.
टीचर येस, आम्हाला सगळ्यांना. फक्त कुशल, सार्थक आणि श्रेया नाही, बाकी सगळ्यांना. कारण त्यांचं रायटिंग थोडं जास्त आहे म्हणून. एस, लेटर एस. कंप्लीट झाल्यावर सांगा चॅटबॉक्स मध्ये. चॅटबॉक्स मध्ये सांगा, माईक ऑन करू नका प्लीज. टीचर लिहिलेला दिसत. मी लेटर सांगितलंय ना तुम्हाला. येस येस, सार्थक डन. येस. व्हेरी गुड. नाव यू कॅन ऑल्सो जॉईन दिस ऍक्टिव्हिटी. आत्ताच लेटर आहे येस. येस लेटर कंप्लीट. दिलंय मी. चॅट बॉक्स मध्ये लिहा. आदित्य, वर्ड्स तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. कंप्लीट झालं की नाही ते चॅटबॉक्स मध्ये लिहायला सांगितलंय मी. वर्ड्स तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. नेक्स्ट लेटर देऊ. येस. डू नॉट पुट ऑन युअर माईक. किती वेळा सांगायचं रे तुम्हाला. नेक्स्ट लेटर आहे टी. टी. नेक्स्ट लेटर आहे टी. टीचर नेक्स्ट लेटर कोणता. टी. टी कंप्लीट झाला. टीचर यस झालं. येस नंतर टी आहे सार्थक. ओके चला. त्यानंतरचं लेटर आहे के. के. के झालं. चला कोणकोणते लेटर होते आपले. येस, टी आणि के. बरोबर. कोणाचे सगळे लेटर झाले. आदित्य, चॅटबॉक्स मध्ये लिहिताना बघ जरा तू काय लिहितोयस. चला सांगा कोणाचे सगळे लेटर झाले. येस, टी आणि के. कोणाचे झाले. चला सगळे लेटर झालेल्यांनी हँड रेज करा किंवा नाव लिहा चॅटबॉक्स मध्ये. येस, टी, के. वेदांत डन. विल ऑल थ्री. येस. Okay, put on your mic and tell me what you have written. एस. सेटिंग. सेटिंग. सेट. सेंट. Okay. टी. टी. टेक.
एक नाही. हम्म. शेप, ट्विंकल. ओके. के, हम्म. किचन, हम्म. किट, की. हम्म. Very good. Swaraj. Yes, ma'am. S. Swaraj, son, flyer. थर्ड T. वर्ड काय आहे? Top, स्वराज. slider. ओके. हाँ बोल. नेक्स्ट बोल. T. Teacher. Top, tip, हम्म. telephone. ओके. नेक्स्ट. K. के. Kite, E. हम्म. Complete. स्वराज. Karat. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. कोणाचं झालंय? आदित्य. Yes. Sun, sat, हम्म. small. हम्म. T. Tall, हम्म. take, हम्म. T, T. T, A, T. T, E, A. TEAT. राईट. K. हा. के K, सांग. kid. हम्म. Kite. Kite. येस. गुड. व्हेरी नाईस. नेक्स्ट. गार्गी. Keep. Keep. येस. गार्गी. Yes. टीचर स्पेलिंग बोलायचे. नो नो. वर्ड बोल डायरेक्ट. Yes. Yes. Star. Sun. Small. T. T. Teacher. Truck. K. Kite. King. Kingfisher. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. सार्थक. Yes, teacher. Sun. Sea. Shot. Tiger. Top. Truck. King. Kite. Key. व्हेरी गुड. कार्तिक. Yes, sun, sheep, spoon. T. TV, tansura, tongue. K. Kite, kaju, kingfisher. व्हेरी गुड. अजून कोणाचं झालंय? चला लिहा चॅट बॉक्स मध्ये पटकन. द इंग्लिश मीडियम स्टुडंट्स. स्नेहा. रिद्धी. कनिष. व्हाट हॅपन? स्नेहा. स्नेहा बोलिए. Snake. Sheep. Sparrow. येस. Sun. Tortoise. हम्म. Trees. Toys. येस. Kite. हम्म. Key. हम्म. ओके. श्रेया आपका हो गया? Yes. बोलिए बेटा. Yes, Shreya, I cannot hear you. टीचर क्या बोलना है?
वर्ड्स लिखे आपने? टीचर नहीं. ओके फाइन. कनिष्क? Seat, C, sun. T, 10 total teacher. Yes. King, kite, king. Cook, cooking. कुक. कुक सी पासून चालू होतं, के पासून नाही. You can tell king, kingfisher. Yes. Kingfisher. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट कोण आहे? दीक्षा, राईट? येस दीक्षा, Yes, teacher. बोल बेटा. Ink, येस वरून काय काय लिहिलं तू? Asna, STOP. Stop. Sunday. SUN, sun. Tiger. Tortoise. Hen. टी. टी. आता के वरून सांग. आता के वरून बोल. के वरून काय काय लिहिलंय? Kid. त्यानंतर Kite. Kite. हा, अजून किंग. ओके. King. ओके. Yes. माईक बंद कर. चला, सगळ्यांचं झालं? सगळ्यांनी वाचून दाखवलं का मला? बघा, आपण सगळ्यांसाठी एक एक लेसन घेतलेला आहे. 3rd स्टँडर्ड इंग्लिश मीडियम पोयम, 4th स्टँडर्ड मराठी मीडियम हेअर अँड द टॉर्टॉइस ची स्टोरी शिकलो आपण. इंग्लिश मीडियम साठी आपण लेटर शिकलो, त्याचा सेकंड पार्ट. आणि त्यानंतर मराठी मीडियम 3rd स्टँडर्ड मराठी मीडियम साठी आपण वॉवेल शिकलो. तुम्हाला सगळ्यांना सगळं समजलं आज शिकवलेलं? होमवर्क याच्याशी रिलेटेड मी काहीही होमवर्क दिला तरी करू शकाल? येस. Yes, ओके. teacher. ओके. 3rd स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, तुम्हाला जे क्वेश्चन आन्सर दिलेत सार्थक अँड कुशल अँड श्रेया, होमवर्कला ते परत लिहायचे आहेत आणि लर्न करायचे आहेत. ओके. मी पोस्ट करेन ते गुगल क्लासरूमवर. बाकीच्यांना तुमचा होमवर्क गुगल क्लासरूमवर पोस्ट केला जाईल. ओके. नाव यू ऑल कॅन लिव्ह द क्लास. बाय बाय. Bye bye, teacher. Bye bye, बाय teacher. बाय. बाय Bye bye, teacher. Bye bye, teacher. बाय. बाय Bye bye, बाय. teacher. Bye bye, बाय. teacher. वेलकम. बाय. Bye, teacher. बाय. Bye, teacher. Thank you, teacher. बाय बाय. वेलकम. Bye, teacher. बाय. Bye, teacher. बाय बाय.